महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि मराठवाड्याची बुलंद तोफ लोकनेते स्वर्गीय बाबूरावजी आडसकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंबाजोगाई शहरात गेल्या अनेक वर्षापासून प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या सद्भावना समारोहाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. यंदाचा सद्भावना समारोह 3 दिवस चालणार असून पहिल्याच दिवशी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रबोधनपर कीर्तनानं समारोहाला सुरुवात झाली. प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा अंबाजोगाई पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांनी सुरू केलेली सद्भावना समारोहाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे. अंबाजोगाईच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक व विकासात्मक वाटचालीत स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय लोकनेते बाबूरावजी आडसकर यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. अंबाजोगाई शहर व परिसराच्या विकासासाठी या दोन्ही लोकनेत्यांनी दिलेलं योगदान आणि केलेली मदत नागरिकांच्या कायम स्मरणात आहे. याच कृतज्ञतेच्या भावनेतून राजकिशोर पापा मोदी यांनी सद्भावना समारोहाच्या माध्यमातून या दोन्ही लोकनेत्यांच्या स्मृती जपण्याचा महायज्ञ सुरू ठेवला आहे. इंदुरीकर महाराजांचं स्वागत सद्भावना समारोहाच्या प्रारंभी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाने चेअरमन रमेशराव आडसकर तसंच प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांनी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं स्वागत केलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर इंदुरीकर महाराजांच्या प्रबोधनपर कीर्तनाला सुरुवात झाली. आपल्या खास शैलीत त्यांनी संत महात्म्यांच्या विचारांचा दाखला देत समाजातील वर्तमान परिस्थितीवर भाष्य केलं. त्यांच्या कीर्तनातून अध्यात्म, सामाजिक जाणीव, नैतिकता आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. आजची तरुणाई व पालक वर्ग यांच्याविषयी चिंता व्यक्त करताना इंदुरीकर महाराजांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं. आपल्या कामातील प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता जोपर्यंत चांगली राहणार नाही तोपर्यंत समाजाचा खऱ्या अर्थानं उत्कर्ष होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. संत महात्म्यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि दाखले देत त्यांनी उपस्थितांना आत्मपरीक्षणाचा संदेश दिला. त्याचबरोबर आपल्या खास विनोदी शैलीतील किस्से आणि मिश्किल उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक वास्तवावर भाष्य केलं. त्यामुळं उपस्थित भाविकांना प्रबोधनासोबतच हास्याचीही मेजवानी मिळाली. इंदुरीकर महाराजांच्या प्रभावी व ओघवत्या शैलीतील कीर्तनामुळं कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झालं. त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता. सद्भावना समारोहाच्या पहिल्याच दिवशी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी हजारो महिला, पुरुष भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित लावले. कार्यक्रमस्थळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला. प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या सद्भावना समारोहाला अंबाजोगेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सामाजिक एकोपा, सद्भावना आणि लोकनेत्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहावी अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या बहारदार कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अनंत टाकळकर यांनी केलं. 3 दिवसीय सद्भावना समारोहात पुढील 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याही कार्यक्रमांना अंबाजोगाईकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन राजकिशोर पापा मोदी यांनी केलं आहे. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.